नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. तर मंडळी, आजचा आपला मेनू हा पारंपरिक आहे, जो उत्तर कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आहे. तो म्हणजे चित्रान्ना किंवा लेमन राईस हे त्याचे प्रचलित नाव. कर्नाटकात अनेक पदार्थ स्पेशली शुभकार्यात केले जातात, जसे हैग्रीव, कडबू, पायसा, पंचरस आणि हे चित्रान्ना. हे नैवेद्याच्या पानात अगदी आवर्जून वाढले जाते. हा भात करायला अगदी सोपा, पण चवीला एकदम रुचकर. सोबतच तो आरोग्यदायी सुद्धा आहे. कधीतरी वेगळा मेनू म्हणून तुम्ही नक्कीच करू शकता. चला तर मग पाहूया कसा करायचे चित्रान्ना. आपण कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे थोडेसे चुरचुरीत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये काजू तळून घ्यायचे आहेत. गॅस बारीकच ठेवलेला आहे. थोडेसे गुलाबी झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये उडदाची डाळ टाकायची आहे आणि ही हरभरा डाळ टाकलेली आहे. मोहरी टाकते आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला एक लाल मिरची खुडून घेतली आहे, ती आपण टाकतो आहे. यामध्ये हिंग टाकते आहे आणि हळद टाकली आहे. आता हिरवागार कढीपत्ता टाकलेला आहे. वा, छान वास सुटला एकदम. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि हे किसलेलं आलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बारीकच गॅस ठेवलेला आहे मी. आता हा भात जो आहे तो शिजवून गार केलेला आहे. आपण जो रोजचा आपला वापरातला तांदूळ आहे तोच वापरलेला आहे. यावर मीठ टाकते आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, कृती अगदी साधी आणि सोपी आहे. आता हे तळलेले जे शेंगदाणे आणि काजू आहेत ते आपण यात मिक्स केलेले आहेत. आणि आता यावरती आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे. पहा, किती आरोग्यदायी आहे. यात शेंगदाणे पण आले, काजू आले, लिंबाचा रस आला. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. झाला आपला लेमन राईस चित्रान्ना तयार झाला. आहे की नाही एकदम सोपी. कधीतरी आपल्याला वेगळा मेनू म्हणून करायला नक्कीच हरकत नाही आहे. तुम्ही पण करून पहा असा लेमन राईस, आणि कसा झाला तो मला नक्की कळवा. वेगवेगळ्या पारंपरिक व्यंजनांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. वेगवेगळ्या पदार्थांसाठी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.